नेहमीप्रमाणे पंतप्रधान 8 वाजता टीव्हीवर लोकांना संबोधन करण्यासाठी येत होते. आज थोडा लवकर लोकांना संबोधनासाठी ते टीव्हीवर आले. पंतप्रधान साहेबांनी घोषणा केली की 18 वर्षापासून 44 वर्षापर्यंतच्या जे राज्य सरकारला जबाबदारी होती ते जबाबदारी केंद्र सरकार स्वीकारते. 35,000 कोटी रुपये केंद्रीय बजेटमध्ये पार्लिमेंटकडून मान्यता घेण्यात आली होती. राज्यांना 300 आणि 400 रुपयाच्या दराने लस खरेदी करण्याच्या परवानग्या देण्यात आल्या. राज्यांना लस पुरवठा होत न होता विशेषकर सुप्रीम कोर्टने या सर्व बाबींवर बोट दाखवल्यानंतर केंद्राला ॲफिडेव्हिट सादर करण्यासाठी सांगण्यात आला होता. कुठेतरी केंद्र सरकारची प्रतिमा आणि त्याचे निर्णय त्याच्यावर सुप्रीम कोर्टने बोट दाखवल्यानंतर ॲफिडेव्हिट दाखल करणं हे बंधनकारक असताना केंद्र सरकार अडचणीत येऊ शकते हा त्यांच्या समोर विषय आल्यानंतर आज त्यांनी जे सुरुवातीपासून त्यांची जबाबदारी होती ते स्वीकारलेली आहे. आम्ही इतकंच बोलू इच्छितो की या लसीबाबत वारंवार निर्णय बदलत राहणं हे योग्य नाही. आज सर्व जबाबदारी केंद्राने स्वीकारली तरी इतकंच बोलू इच्छितो, देर आहे दुरुस्त आहे. म्हणजे उशिरा का होईना पण निर्णय घेणं हे त्यांना बंधनकारक झालं. आता निर्णय घेतलेला आहे. अपेक्षा आहे की लोकांना लस पुरवठा राज्यांना मागणी अनुसार होईल. आज प्रधानमंत्री जी नियमित समय से पहले देश को संबोधन करने के लिए सामने आए और उन्होंने कहा कि राज्य सरकारों को जो जिम्मेदारी दी गई थी वो केंद्र सरकार स्वीकार रही है. उसके पीछे 2-3 चीजें हैं. पार्लियामेंट में केंद्र सरकार ने 35,000 करोड़ रुपए को टीकाकरण के लिए मंजूरी ली थी. राज्यों को 18 से 44 वर्ष की जिम्मेदारी देने के बाद जो 25% वैक्सीन था उसकी पूर्तता नहीं हो रही थी. लगातार देश भर में सवाल उठ रहे थे. सुप्रीम कोर्ट ने भी सवाल पूछा कि टीके के राज्य सरकारों के दाम और केंद्र सरकार के दाम अलग क्यों. 35,000 करोड़ रुपए आपने बजट में उसके लिए जो मान्यता ली थी उसका क्या हुआ. जवाब दाखिल करने के लिए सुप्रीम कोर्ट ने कहा था. हमें लगता है कि सारी चीज़ों से जो केंद्र सरकार की नाकामी सामने आई है फिर आज ऐलान करके अपनी नाकामियों को स्वीकारने का काम प्रधानमंत्री जी ने किया. हम इतना ही कहेंगे कि देर आए दुरुस्त आए. मध्ये पहिल्या दिवसापासून कोविड केसेसची नोंद पारदर्शक पद्धतीने करण्यात आली. मृत्यू झालेले लोकांची पण नोंद हे सस्पेक्टेड असेल तरी किंवा इतर आजार असताना कोविड झाला असेल तरी कोविड कारण देऊन मृतकांचा नोंद करण्यात आला. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र एकच असा राज्य आहे जिथे पारदर्शक पद्धतीने सगळे नोंद होत आहे. त्यामुळे सर्वात जास्त केसेस महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. मृतकांचा आकडा पण सर्वात जास्त आहे, 1 लाख पर्यंत झालेले आता. आणि भाजप सांगत आहे की महाविकास आघाडी सरकारचा पाप आहे त्यामुळे 1 लाख लोकांचा मृत्यू झालेला आहे. निश्चित रूपाने आम्ही कुठलेही आकडे लपवले नाही. जे सत्य परिस्थिती आहे ते लोकांच्या समोर ठेवली आहे. पण 70,000 दर दिवस केसेस येत असताना महाराष्ट्रामध्ये हॉस्पिटलमध्ये जागा नाही अशी एक पण बातमी आली नाही. ऑक्सिजन मिळत नाही अशी एक पण बातमी आली नाही.
आणि या कोविडवर नियंत्रण करण्यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झालेलं आहे. तर भाजपवाले आम्हाला प्रश्न विचारताय, आम्ही त्यांना बोलू इच्छितो आहे. 4 लाख मृत्यू लोकांचा आकडा देशामध्ये दिसते. जगभरात सायंटिस्ट ॲनालाइज करत असताना हा आकडा 10 पट आहे. म्हणजे 40 लाखपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. ही सत्य परिस्थिती सगळ्या जगभराच्या अभ्यासातून दिसून येते. एकटे उत्तर प्रदेशमध्ये 5-6 लाख लोक गेली असतील. गुजरातमध्ये आकडा लपवत आहे, बिहारमध्ये आकडा लपवत आहे. जिथे भाजप तिथे आकडा लपवण्याचा खेळ आहे. आमचा कार्यभार हे पारदर्शक आहे. आम्ही कुठला आकडा लपवत नाही. जे सत्य आहे ते नोंद करतो. त्यामुळे कोविडवर नियंत्रण करण्यामध्ये आम्हाला यश मिळते. भाजपवाल्यांना बोलत राहण्याचा अधिकार आहे, पण आकडे लपवण्याचं काम भाजपसारखं आम्ही करत नाही. महाराष्ट्र में पहले दिन से जब कोविड के केस आए, हम लोगों ने, केंद्र सरकार ने जो नियम बनाए, सभी कोविड केसेस की पारदर्शक तरीके से उसके हमने नोंद करने का काम किया, दर्ज करने का काम किया. जो मृतकों के आंकड़े थे, चाहे वो सस्पेक्ट कोविड डेथ था, फिर भी हमने कोविड डेथ में उसे दर्ज कराया. कोमॉर्बिड लोगों की मौतें हुई लेकिन कोविड पॉजिटिव था, फिर भी उनकी सारी जो रजिस्ट्रेशन है वो कोविड में की गई. महाराष्ट्र सरकार ने पूरी पारदर्शिता से पॉजिटिव केसेस हों, मरने वाले के आंकड़े हों, वो सच्चाई से उसको दर्ज कराया है. उसी का कारण है कि 70,000 प्रति दिवस केस आने के बावजूद भी हम पूरी तरह से तैयार थे. कहीं हमें ऑक्सीजन नहीं मिल रहा, इस तरह की शिकायत नहीं आई किसी पेशेंट की. अस्पताल में जगह नहीं, इस तरह की शिकायतें नहीं थी. लेकिन बीजेपी सवाल उठा रही है कि महाराष्ट्र की सरकार का पाप है. हमें लगता है कि देश दुनिया के अखबार, टेलीविज़न बीजेपी नहीं देखती. जिन लोगों ने ये पूरे महाराष्ट्र के साथ साथ देश भर का सर्वे किया है, खास करके कई रिपोर्टरों ने, कि गुजरात में जो आंकड़े बताए गए उससे 20 गुना ज़्यादा मौतें हुई हैं. मध्य प्रदेश की शमशान भूमि से भास्कर के पत्रकारों ने खबरें दिखाई कि 20 गुना ज़्यादा मौतें होती रही. उत्तर प्रदेश में नदियों में लाशों को प्रवाहित करने का काम किया, लाशों को दफन करने का काम किया गया. राम नामी चादर हटाई गई ताकि लोगों को पता न चले. हम बीजेपी को कहना चाहते हैं कि अकेले उत्तर प्रदेश में 5 लाख से अधिक मौतें हुई हैं. गुजरात भी लाख के पार है. देश में 40 लाख से अधिक मौतें हुई होंगी. इस तरह से सभी जो अभ्यासक हैं वो सभी लोगों ने एक अंदाज दिया है. महाराष्ट्र कभी आंकड़े नहीं छुपाता, लेकिन आंकड़े छुपाना ये बीजेपी का खेल हो सकता है. जो सच्चाई है हमने लोगों के सामने रखा, और सच्चाई को बताना, सच्चाई को लोगों का सामने रखना, इसके लिए भी नेतृत्व में हिम्मत लगती है जो भारतीय जनता पार्टी जुटा नहीं पा रही है. As usual, always Prime Minister was addressing to the nation at 8 p.m. Today, very early, he has addressed to the nation and said that the responsibility given to the state regarding vaccination of age group of 18 to 44, now center has accepted that responsibility. Definitely 35,000 crore budgetary provision has been made. Why not you are spending that money? The way state were given quota and not supplied by the central government, many questions were raised by the people of the country. Even Supreme Court has asked the central government,
Okay, when there is a 35,000 crore provision is there, why not you are purchasing all the vaccine? Why the price difference between state purchase and central purchase? They had given direction to file a detailed affidavit. Definitely, they had failed to deliver. The entire responsibility of the central government was there, but they are failed to perform. Today, Mr. Modi announced that the entire responsibility they are taking. It is nothing but a damage control exercise. It was their responsibility. Now he has taken a decision. Definitely we can say you had taken a decision, but a decision, delayed decision is there. But we are hopeful that supply of the vaccine will be regular to the state, and every Indian, the center has given commitment that in June itself 12 crore vaccine will be supplied. Before December, every Indian will be vaccinated. We demand a bar chart should be present before the country, week wise, how much vaccination for above 45 years, below 45 years, private hospital will get how much quota. The weekly chart should be submitted before the people of this country, and it should be implemented as PM has given the assurance.